आता परिभाषा पदानी हा जो टॉपिक आहे तो सिलेबसमध्ये किती मार्काला दिलेला आहे? 20 मार्काला दिलेला आहे. बघा इथे 20 मार्कालाच परिभाषा पदाने हा टॉपिक दिलेला आहे. आणि ॲक्च्युली 20 मार्काला तो आहे सुद्धा, कारण की जर का आपण असं कन्सिडर केलं की 5 मार्काचा एस-सी-क्यू आहे. एस-सी-क्यूमध्ये एक परिभाषा येणार आहे. एल-ए-क्यूमध्ये एक परिभाषा येते. म्हणजे असे 15 मार्क झाले. 10 आणि 5 15. आणि ते जे एका वाक्यात उत्तरे असतात, त्याच्यामध्ये काही काही प्रश्न जे आहेत ना ते परिभाषा पदानीचे येतात. ते 5च्या 5 प्रश्न परिभाषा पदानीचे नसतात. पण परिभाषा पदानीमध्ये जे तुम्ही हे टर्म्सचा अभ्यास करतायत, तर त्याच्यावरून पण काही काही वेळेस ते प्रश्न विचारलेले असतात. मग त्याच्यामुळे तिथं पण 5 मार्क जर कन्सिडर केले, तर ते परिभाषा पदाने 20 मार्काचं बनतं. बघा आता इथे काय काय प्रश्न परिभाषा पदानीमध्ये कोणते कोणते हे आलेले आहेत. तर हे A-B-C म्हणजे टर्म आहे. ए म्हणजे फर्स्ट टर्म, बी म्हणजे सेकंड टर्म, सी म्हणजे थर्ड टर्म. आता तुमच्या तिसरी टर्म चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही नाही, A-B-C तिन्ही सारखेच आहेत. आता ए मध्ये काय? आयुर्वेद, पंचमहाभूत, त्रिगुण, दोष, मल, दुष्य आणि संसर्ग सन्निपात एवढं विचारलेलं आहे. आता याचं तुम्ही बिना बघता सुद्धा याच्या परिभाषा पदाने आता सांगता आल्या पाहिजे तुम्हाला. म्हणजे थर्ड टर्म जर का चालू आहे, तर तुम्हाला तेवढा अभ्यास तर झालेलाच असेल. आयुर्वेदची व्याख्या सांगता आली पाहिजे आणि आयुर्वेदबद्दल माहिती लिहिता आली पाहिजे. काय आयुर्वेदची व्याख्या? आयुर्वेदची व्याख्या काय? आयुर्वेदची व्याख्या काय? हिताहितं सुखं दुःखम् आयुस्तस्य हिताहितं मानचित्तचेतोक्तम् आयुर्वेदस्य उच्यते. हिताहितं सुखं दुःखं हिताहितं सुखं दुःखं आयुस्तस्य हिताहितं मानं च तच्चेत्रोक्तम् आयुर्वेदस्य उच्यते. ही जी आहे आयुर्वेदाची व्याख्या. आता ही व्याख्या तर आपल्याला फर्स्ट इयरला जेव्हा आपण येतो त्याच वेळेस सांगितली जाते की ही आयुर्वेदाची व्याख्या आहे. त्यामुळे हे सगळ्यात सोपा परिभाषा पद येते आयुर्वेदाची व्याख्या. आता इथे आयुर्वेद परिभाषा लिहायची म्हणजे काय लिहायचंय? आयुर्वेदाची व्याख्या लिहायची, नंतर आयुर्वेद म्हणजे काय ते लिहायचंय. आता तुम्हाला जर का असा प्रश्न विचारला आयुर्वेद म्हणजे काय, त्याच्यावरती नोट्स लिहा, तर खूप काही लिहू शकतात. पण आहे ते ॲक्च्युली 5 मार्कालाच आहे, त्याच्यामुळे 5 मार्काच्या याच्यानुसार लिहायचं. अर्धा पान किंवा मग 1 पान जेवढं होईल तेवढं लिहायचं. आयुर्वेदाचे मग अष्टांग आयुर्वेद वगैरे असं तुम्ही खूप पाहिजे तेवढं मोठं करू शकता त्याला. बघा इथे काय हे एक आणखी आयुर्वेदाचं हे आयुर्वेद इति ती आयुर्वेद. जीवनाचे ज्ञान करून देणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे आयुर्वेद. हिताहितं सुखं दुःखम् आयुस्तस्य हिताहितं मानं च तच्चेतोक्तम् आयुर्वेदस्य उच्यते. हितकर, अहितकर, सुखकर, दुःखकर असे 4 प्रकारचे जे आयु आहेत. तसंच आयु म्हणजे आयुष्याचं ज्याच्यामध्ये प्रमाण सांगितलेलं आहे ते शास्त्र म्हणजे आयुर्वेदशास्त्र. नंतर तुम्ही आयुर्वेदाचं आणखीन हे सांगू शकतात. आयुर्वेदाचं त्या ठिकाणी प्रयोजन काय आहे ते सांगू शकतात. आयुर्वेदाचं प्रयोजन काय आहे? स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरस्य विकारप्रशमनम् च. स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरस्य विकारप्रशमनम् च. ते पण त्या ठिकाणी टाकू शकतात. आयुर्वेदचं ते प्रयोजन आहे. मग स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि जो पण रोगी झालेला आहे त्याचे जे पण विकार आहेत किंवा दोष विकार निर्माण झालेले आहेत त्याचं शमन करणं किंवा शोधन करून ते विकार रोग त्याचे दूर करणं हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. मग त्याच्याबद्दल आणखीन आयुर्वेदाबद्दल अष्टांग आयुर्वेदबद्दल लिहू शकतात. आयुर्वेदाचे 8 अंग आहेत, मग त्याच्याबद्दल लिहू शकतात. तर असं तुम्हाला ती नोट्स लिहायची. जवळपास अर्धा पान किंवा 1 पान एवढी ती नोट्स लिहायची असते. ठीक आहे. नंतर दुसरा जो शब्द दिलेला आहे परिभाषेसाठी तो दिला आहे पंचमहाभूतानी. आता पंचमहाभूतानीचं त्या ठिकाणी भू प्लस त ही निरुक्ती. भू धातू आहे, भू भवती, त्याला त प्रत्यय लागल्यावरती भूत शब्द तयार होतो. आता इथे तुम्हाला परिभाषा विचारली आहे, परिभाषा म्हणजे नोट्स लिहायची. आता तुम्ही तिथं निरुक्ती लिहिली काय नाही लिहिली काय सारखंच आहे, पण
त्या ठिकाणी भूत शब्द कसा तयार झाला हे जर लिहिलं तर ते थोडा आणखीन चांगला इम्पॅक्ट पडतो. भू प्लस भूत. भू पंचमहाभूत. मग भूत म्हणजे काय तर महंती भूतानी पंचमहाभूतानी. म्हणजे जे भूत शब्द आहे त्याला जर का महा हा उपसर्ग लागला किंवा महा शब्द लावला आधी तर त्या ठिकाणी महाभूत शब्द तयार होतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूते. भूताला महाविशेषण लागतं. हे उपसर्ग नाही, महा विशेषण आहे. 22 उपसर्ग आहेत त्याच्यात महा येत नाही. महा हे विशेषण आहे त्या ठिकाणी. ते जर का जोडलं तर ते महाभूत शब्द त्या ठिकाणी तयार होतो. ते हे पंचमहाभूताचे गुण आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्या ठिकाणी पंचमहाभूताचे गुण आहे. म्हणजे आकाश ह्या महाभूताचा गुण आहे शब्द, वायूचा गुण आहे स्पर्श, तेजाचा आहे रूप, जलचा रस, पृथ्वीचा गंध. आता याच्याबद्दल आणखीन तुम्ही काय काय लिहू शकतात पंचमहाभूताबद्दल? तर आकाशाची निर्मिती कशी झाली, पंचमहाभूतांची निर्मिती कशी झाली, काय त्याचा श्लोक पंचमहाभूतांच्या निर्मितीचा, पदार्थ विज्ञानमध्ये सापडेल याच्या जास्तीत जास्त माहिती पंचमहाभूतांबद्दलची. माहिती का तो श्लोक पंचमहाभूत निर्मितीचा? पंचमहाभूतांची निर्मितीचा क्रम काय आहे माहिती का? तो श्लोक आहे बघा. आकाशात वायू, वायू अग्नी, अग्नीर आप, अद्भ्य पृथ्वी. तो श्लोक आहे. आकाशात वायू, वायूर अग्नी, अग्नीर आप, अद्भ्य पृथ्वी. हा क्रम आहे पंचमहाभूत निर्मितीचा. सगळ्यात आधी कोणतं पंचमहाभूत तयार झालं? आकाश. आकाश. त्याच्यानंतर वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून आप, आप म्हणजे जल, आणि त्याच्यापासून पृथ्वी. ही पंचमहाभूत उत्पत्तीचा क्रम. मग ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता पंचमहाभूतांमध्ये. तर पंचमहाभूत हे जे आहेत ते म्हणजे पंचमहाभूतत्व, प्रत्येक कोणतीही गोष्ट असू द्या सृष्टीमधली ती पंचमहाभूतांपासूनच तयार झालेली. त्याचं पंचमहाभूतत्व तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात की प्रत्येक सृष्टीतली प्रत्येक गोष्ट ही पंचमहाभूतपासून तयार झालेली. प्रत्येक गोष्टीमध्ये पाचही महाभूतांचं अस्तित्व असतं आणि त्यातल्या त्यात काही महाभूतांचं आधिक्य असतं काही काही वस्तूंमध्ये. ठीक आहे. गुण आणि पंचमहाभूतत्व प्रत्येक आता आयुर्वेदामध्ये जो जो टॉपिक येतो ना त्याला पंचमहाभूतासोबत रिलेट केलं जातं. दोष आणि पंचमहाभूत यांचं रिलेशन असतं. जसं जर समजा त्रिदोषपैकी वात, पित्त, कफ बघितले तर वातदोषामध्ये कोणते महाभूत असतात पंचमहाभूत? वायू, आकाश. वायू आणि आकाश. नंतर पित्तदोषामध्ये कोणत्या महाभूताचं आधिक्य असतं? अग्नी. अग्नीचं असतं. आणि कफमध्ये जल, पृथ्वी. जल आणि पृथ्वीचं आधिक्य असतं. तेव्हा इथे सुद्धा दोष आणि महाभूत यांचा संबंध आहे. तर ती त्या ठिकाणी लिहू शकतात पंचमहाभूत बद्दलची नोट्स लिहायची असते, माहिती लिहायची असते पंचमहाभूतांचं जर का परिभाषा आली तर. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं त्रिगुण. त्रिगुणाची परिभाषा. त्रिगुणम. आता त्रिगुणम म्हणजे कोणते? त्रिगुणम. आता याच्यामध्ये एक हे पण होतो, समास होतो त्रिगुणम मध्ये. काय समास होतो? त्रिगुणम कोणता समास आहे तिथे? कोणता समास आहे त्रिगुणम मध्ये? द्विगु. द्विगु समास आहे. विग्रह कसा होईल त्याचा? त्रयाणाम गुणानाम समाहार. त्रयाणाम गुणानाम समाहार. द्विगु समास ओळखण्याचं हे काय आयडेंटिफिकेशन साईन काय द्विगु समासाचे?
कसं ओळखायचं? कसं ओळखलं द्विगु समास आहे हे कसं ओळखलं? पूर्वपद संख्यावाचक. संख्यावाचक पूर्वपद त्याच्यावर, बरोबर. त्रिगुणम त्रयाणाम गुणानाम समाहार. आता आता एक तुम्हाला ज्यावेळेस द्विगु समास सांगितला ना, त्यावेळेस एक गोष्ट सांगितली होती की द्विगु समास ज्या शब्दांचा होतो ते शब्द हे संज्ञावाचक शब्द असतात. म्हणजे पर्टिक्युलरली त्याच गोष्टीसाठी तो शब्द वापरला जाईल. आता त्रिगुण म्हटलं तर फिक्स 3 गुण आहेत त्यांच्यासाठीच त्रिगुण शब्द वापरला जातो. अदर कोणतेही गुण जर का एकत्र आणले तर त्यांना आपण त्रिगुण नाही म्हणणार. जसं म्हणजे आपण वृक्ष, लघु, गुरु हे 3 गुण एकत्र आणले तर त्यांना आपण त्रिगुण ही संज्ञा नाही देत. त्रिगुण ही संज्ञा फक्त 3 फिक्स गुण आहेत त्यांनाच भेटते. कोणते गुण आहेत ते? सत्व, रज, सत्व, रज, तम. सत्व, रज, तम हे जे 3 गुण आहेत यांनाच त्रिगुण संज्ञा प्राप्त होते आणि ते संज्ञावाचक शब्दांचाच त्या ठिकाणी द्विगु समास होत असतो. तर ते त्या ठिकाणी सत्व, रज, तमश्चेती त्रय प्रोक्ता महागुणा. कशाचे गुण इथे आणखीन? सत्व, रज, तम. वातपित्त कफ शरीराचे दोष आहेत किंवा शरीराचे गुण आहेत. शरीराचे दोष म्हणू आपण त्याला. सत्व, रज, तम हे कशाचे आहेत? कशाशी रिलेटेड आहेत? मनाशी रिलेटेड आहेत. मनाचे गुण आहे. मानस गुण म्हणतो आपण त्याला. मानस गुण किंवा रज आणि तम हे मानस दोष आहेत. सत्व हा मानस गुण आहे. सत्व, रज, तम हे प्रकृतीचे पण त्रिगुण आहेत. त्यांना महागुण असं म्हटलं जातं. सत्व, रज, तम हे 3 गुणांपासून प्रकृतीची निर्मिती झाली. तसंच त्रिगुणांची साम्यावस्था म्हणजे स्वास्थ्य, विकृतावस्था म्हणजे अस्वास्थ्य. आता सत्वाचं प्रत्येक गुणाचं एक हे सत्वगुण म्हणजे सत्वम लघु प्रकाशकम. सत्वगुण जो असतो तो निर्मळ आणि चांगल्या गुणांनी युक्त आहे. रजगुण जो आहे तो उपष्टंभकम चलम च रजः. अभिलाषायुक्त, देश, द्वेष, गर्व, निंदा, लोभ ह्या सगळ्या गोष्टी रजगुणामुळे येतात. आणि तमोगुण म्हणजे गुरुत्व कर्कमेव तमप्रदीपवत च अर्थ अतो वृत्ती. तमोगुणी मनुष्याला तामसी म्हटलं तर तमोगुण जो आहे तो गुरुत्वकारक असतो आणि तम हा जो येतो मानस दोष म्हटला जातो. मानस दोष. रज आणि तम हे दोन्ही मानस दोष आहे, पण सत्वापेक्षा रजगुण कमी आहे. म्हणजे सत्वापेक्षा रजगुण हा कमी दर्जाचा आहे, रजपेक्षा तमगुण हा कमी दर्जाचा आहे. ठीक आहे. तर हे 3 गुण आहेत, सत्व, रज, तम. तिन्ही गुणांबद्दल तुम्ही एक्स्ट्रा त्या ठिकाणी लिहू शकता. आता हे जे आहेत ना याच्याबद्दल तुम्हाला आणखीन जास्त जर का माहिती लिहायची असेल ना, ती कुठे सापडेल? पदार्थ विज्ञानमध्ये सापडते सत्व, रज, तमाबद्दलची माहिती. ठीक आहे. तिथून तुम्ही आणखीन पाहिजे तेवढी माहिती गोळा करून त्या ठिकाणी लिहू शकता. नंतर बघा पुढची जी आहे ती दोष. दोषाहा ही परिभाषा आहे. दोषाहा. आता दोषाहाची हे काय निरुक्ती किंवा मग व्याख्या काय? दूषयंती ते दोषाहा. शरीर घटकांना जे दूषित करतात त्यांना दोष म्हणतात. आता हा सगळ्यात बेसिक टॉपिक आहे आपल्या आयुर्वेदाचा, दोष. त्यामुळे प्रत्येक आयुर्वेदाच्या स्टुडंटला दोष काय कन्सेप्ट आहे ती माहितीच असते, किंवा कमीत कमी 3 दोषांची नावं तरी माहिती असतात. कोणते कोणते 3 दोष आहेत? वात, पित्त, कफ. वात, पित्त आणि कफ. आता आणखीन एक हे सांगितलेलं आहे दोषांबद्दलचं एक स्टेटमेंट आहे. दोष आणि रोग यांचा कोरिलेशनसाठी स्वास्थ्य म्हणजे काय आणि रोग म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. रोग कशाला म्हणायचं आणि निरामयता कशाला म्हणायचं त्याला दोषांसोबत रिलेट करून सांगितलेलं आहे. माहिती का तो श्लोक? दोषांची विषमता म्हणजे रोग आणि दोषांची समानता म्हणजे निरामयता किंवा स्वास्थ्य. त्याचा एक श्लोक आहे. रोगस्तु दोषवैषम्यम दोषसाम्यम अरोगता. दोषांचं वैषम्य म्हणजे रोग आणि दोषांचं साम्य अवस्था असणं म्हणजे निरामयता असते. नंतर हे त्या ठिकाणी दिलेले शरीर घटकांना जे दूषित करतात त्यांना दोष म्हटलं जातं. नंतर दोष धातू मलामुलम
ही शरीरम. हे सुद्धा त्या ठिकाणी हे शरीरची व्याख्या झाली. दोष धातू मलामुलम ही शरीरम, पण दोष धातू मलामुलम सदा देहस्य तमचल. त्या ठिकाणी हा श्लोक आहे. दोष धातू आणि मल हे देहाचे मूलभूत घटक आहेत, त्याच्यामुळे दोषांना मूलभूत घटक सुद्धा म्हटलात. आता दोष हे शरीराचे मूळ घटक आहेत. म्हणजे दोष वाईट नाही आहेत. वात पित्त कफ हे शरीरामध्ये असतातच, पण त्यांची दोन अवस्था असतात, प्राकृत अवस्था आणि विकृत अवस्था. जर का ते प्राकृत अवस्थेत असतील तर ते प्राकृत कार्य करतात, ते त्यांचं जे प्राकृत कार्य ते चालू असतं. जर का ते विकृत झाले तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आपल्याला शरीरामध्ये विकृती दिसून येते किंवा त्या ठिकाणी रोग उत्पन्न होतात. कोणत्याही प्रकारचे दोषांच्या विकृतीमुळे रोग उत्पन्न होतात. म्हणून दोषांची प्राकृत अवस्था शरीरामध्ये असते. दोष हे प्राकृत अवस्थेत शरीरात फिरत असतात. कोणते कोणते 3 दोष आहेत? वायू पित्तम कपश्चेती त्रयोदोष समासत. वात पित्त कफ हे शरीरातील त्रिदोष आहेत. दोष समावस्थेत असतील तर निरोगी असतात, वैषमावस्थेत असतील तर मनुष्य रोगी असतो. नंतर दोषांच्या ज्या विकृतीच्या अवस्था सांगितल्या त्यांना षटक्रिया काल म्हटलेले. आणि आणखीन खूप काही लिहू शकतात दोषांबद्दल. प्रत्येक दोषाचे गुण सुद्धा तुम्ही लिहू शकतात. वाताचे गुण काय काय आहेत? वाताचे गुण काय काय आहेत? वृक्ष शीतो लघु सूक्ष्म वृक्ष शीतो लघु शीतो खरं सूक्ष्म चलून येईल. नंतर कफाचे गुण काय? वात पित्ताचे गुण काय? पित्तं सस्नेहम उष्णम तीक्ष्णम च लघु विस्तरम सरम द्रवम. पित्तम सस्नेहम उष्ण तीक्ष्णम लघु विश्रम सरम द्रवम. नंतर कफाचे गुण काय आहेत? कफाचे काय गुण आहेत? स्निग्ध शीतो गुरु मंदस लक्षण मृस्थन स्थिर कफ. ठीक. ते हे सगळे गुण तुम्ही दोषांमध्ये त्या ठिकाणी टाकू शकता. खूप मोठी नोट बनवू शकते दोषांवरती, पण जेवढा टाईम असेल टाईमानुसार नोट्स बनवायच्या. नंतर पुढे मल. मलाहा ह्या शब्दावरती परिभाषा लिहायची. दोष धातू मलामुला ही मलामुलम ही देहस्य ते त्या ठिकाणी दिलेले. दोष धातू मलामुलम ही शरीरम हे हा श्लोक सुद्धा येईल. म्हणजे दोष धातू मल हे शरीराचे मूलभूत घटक आहेत, पण 3 प्रकारचे मल आहेत. मूत्र, पुरुष आणि स्वेद. मला वाटतं मलाचा पण श्लोक आहे आयुष्कामी अध्यायामध्ये. दोष त्रिदोष झाल्यानंतर सप्तधातू, त्याच्यानंतर मला वाटतं 3 मलांचा श्लोक आहे. काय श्लोक आहे तो? ठीक आहे, श्लोक जरी नाही लक्षात राहिला पण हे लक्षात ठेवा. 3 मल कोणते कोणते आहेत? मूत्र पुरुष स्वेद. मूत्र, पुरुष, स्वेद हे 3 मल आहेत. 3 दोष, 7 धातू आणि 3 मल एवढे तर लक्षात राहिलेच पाहिजे प्रत्येकाचे. मूत्र, पुरुष, स्वेद हे त्या ठिकाणी 3 मल आहेत. हे दिलेले आहेत ते 7 धातूंचा तो श्लोक आहे ना. लसाश्रुक मांस मेदो अस्थि मज्जा शुक्र आणि धातव. त्याच्यानंतर हे सप्तदुष्य आहे. सप्तदुष्या मला मूत्र शकृत स्वेद आदयोपीचा. ते जे आहे मला हा मूत्र शकृत स्वेद आदयोपी तो त्या ठिकाणी श्लोक आहे. मला मूत्र शकृत स्वेद आदयोपीचा. 3 मल आहेत, मूत्र, पुरुष आणि स्वेद. आता मलांची जी क्षयवृद्धी होते ती रोगांना कारणीभूत असते. आता पुरुषचं त्या ठिकाणी लक्षण दिले अवष्टंभ पुरुषस्य, शरीराचं बळ टिकवून ठेवण्याचं काम करतो. मूत्र हा जो मल आहे शरीरातील जो अधिक असलेला क्लेद आहे, जो द्रवरूप क्लेद आहे तो बाहेर टाकण्याचं काम करतो. आणि स्वेद जो येतो त्वचेला ओलसर ठेवतो, आर्द्रता त्वचेमध्ये तशीच राहू देतो आणि
रोमांचांचं धारण करतो. असे 3 मलांचं त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. तुम्हाला जर आणखीनच मलांबद्दलची माहिती लिहायची असेल तर 11वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये लिहू शकतात. ते मलांचे कार्य त्या ठिकाणी लिहू शकतात. मलांची क्षयवृद्धी लिहू शकतात. पाहिजे ते त्या ठिकाणी एक्स्ट्रा तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. पण मेन गोष्ट काय आली पाहिजे, त्या 3 मलांचे नावं त्या नोट्समध्ये आले पाहिजे. मूत्र, पुरुष, स्वेद. हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. नंतर दुष्यम ही त्या ठिकाणी एक विचारलेली, दुष्यमची नोट विचारलेली. दुष्यम. आता दुष्यम ही संकल्पना काय? दूषयन्ति ते दोषाः. हे दोषांबद्दल झालं. दूषयन्ति ते दोषाः. आणि दुष्यन्ति ते दुष्याः. जे दूषित करतात ते दोष आणि जे दूषित होतात ते दुष्य. मग दुष्य म्हटल्यावरती काय कोणकोणत्या गोष्टींचा त्याच्यात समावेश होईल दुष्यांमध्ये? दुष्य म्हटल्यावर कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होईल त्याच्यात? धातू सप्तधातू आणि मल. सप्तधातू आणि मल. तो श्लोक आहे ना, रसासृक् मांसमेतो अस्ति मज्जा शुक्राणि धातव सप्तदुष्याः मलाः मलः मूत्र शकृत्स्वेद आदयोपि. यांना दुष्य असं सुद्धा म्हटलं जातं. मल, मूत्र, शकृत. मल मध्ये मूत्र, पुरुष, स्वेद हे आणि ते 7 धातू यांना एकूण मिळून दुष्य म्हटलं जातं. जे ते दूषित होतात, दोषांद्वारे जे दूषित होतात ते दुष्य. दुष्यन्ति ते दुष्याः असं करू शकतात. ह्या ठिकाणी दूषयन्ति ते दोषाः म्हणजे जे दूषित करतात ते दोष, आणि ह्या शला अर्ध करून दुष्यन्ति असं जर केलं ना तर ते दुष्याची व्याख्या बनून जाईल. दोषाने दूषित होणारे जे शरीर घटक आहे त्यांना म्हणतात दुष्य. आता दोष जे असतात प्रकोपित झाले ते वात पित्ताला दूषित करेल, पित्त कफाला दूषित करेल, एक दुसऱ्याचा प्रकोप करवतील. पण ते प्रकुपित झाल्यानंतर ते ज्या ठिकाणी जाऊन स्थान संशय करतात आणि तिथे जे पण दुष्य त्या ठिकाणी कमजोर असेल त्या दुष्याला ते आणखीन दूषित करतात. म्हणजेच जर का वातदोषाची दृष्टी झाली, वातदोष त्या ठिकाणी त्याचं प्रसरण होईल, प्रसरण होऊन ते त्याच्या स्थानामधून दुसरीकडे जाणार आणि जिथे पण जो पण धातू त्या ठिकाणी कमजोर झालेला असेल त्या धातूचा तो आश्रय घेईल आणि त्या धातूला तो दूषित करेल. ही त्या ठिकाणी संप्राप्ती असते पूर्ण कोणत्याही रोगाची. तर मग तो जो धातू त्या ठिकाणी दूषित होतोय दोषांद्वारे, म्हणून त्याला म्हटलं जातं दुष्य, कारण की ते दोषांद्वारे त्या ठिकाणी दूषित होत आहेत. ते मग धातू असेल किंवा मल असेल ते जर का दूषित होतात तर त्यांना दुष्य म्हटलं जातं. वायू जो येतो गतिशील असतो, कुपित झालेला, वात पित्त कफ किंवा जेव्हा वायूच्या संपर्कात येतात तेव्हा ते धातू मल त्यांना दूषित करतात. आणि दुष्यमध्ये तुम्ही आणखीन एक्स्ट्रा ॲड करू शकता. दुष्य म्हणजे काय, तर ते सप्तधातूंची नावं टाकून प्रत्येक धातूचं थोडं थोडं एक्सप्लेनेशन लिहायचं किंवा त्रिमलांचं नाव टाकून त्यांचं एक्सप्लेनेशन, असं करून तुम्ही नोट पाहिजे तेवढी मोठी बनवू शकता दुष्यमची. फक्त मेन तुम्हाला कन्सेप्ट काय लक्षात आणायची, त्या ठिकाणी कन्सेप्ट काय दाखवायची, दुष्य म्हणजे काय, कशाला दुष्य म्हटलं जाईल, दुष्य कशाला म्हणणार. जे दोषांकडून दूषित होतात ते दुष्य. दोषांद्वारे जे दूषित होतात ते दुष्य. ठीक आहे. ती कन्सेप्ट त्या ठिकाणी महत्त्वाची, म्हणजे ती व्याख्या त्या ठिकाणी येणं महत्त्वाचं आहे. दोषांद्वारे दूषित होणारे ते दुष्य. दुष्य काय ते लिहिणं महत्त्वाचं. नंतर 2 कन्सेप्ट आहेत, संसर्ग आणि सन्निपात. संसर्ग आणि सन्निपात. आता संसर्ग आणि सन्निपातचा एक कॉमन श्लोक त्या ठिकाणी दिलेला आहे. संसर्ग आणि सन्निपातचा एक कॉमन श्लोक आहे अष्टांगमध्ये दिलेला. काय फरक आहे संसर्ग सन्निपातमध्ये, किंवा कन्सेप्ट काय संसर्ग सन्निपातची, ॲक्च्युअल कन्सेप्ट काय, संसर्ग कशाला म्हणतो आणि सन्निपात कशाला म्हणतो. आता सिंगल दोष जर प्रकोपित होत असेल तर आपण त्याला एकदोष प्रकोप म्हणणार, पण त्या
दोन दोष जर का एकाच वेळेस प्रकोपित झाले तर त्याला काय म्हटलं जातं? एकाच वेळेस दोन दोषांचा प्रकोप होणं याला काय म्हणतो आपण? याला म्हणतात संसर्ग. संसर्ग. दोन दोषांचा एकाच वेळेस प्रकोप होणं संसर्ग. त्या ठिकाणी ती जी व्याख्या दिलेली ती पण हेच दिलेली, संसर्ग सन्निपातश्च तद्वित्रिक क्षयकोपत. संसर्ग आणि सन्निपात ही दोन प्रकारच्या कन्सेप्ट आहेत. संसर्ग म्हणजे दोन दोषांचा कोप आणि सन्निपात म्हणजे तीन दोषांचा कोप. दोन दोषांचा संयोग, दोन दोषांचा कोप होणं, एकाच वेळेस प्रकोप होणं त्याला संसर्ग म्हणणार. मग जसं वातपित्त, काही रोग असे असतात ना त्याच्यामध्ये दोन दोषांचा कोप असतो. जसं ज्वर आहे, ज्वराचे 8 प्रकार आहेत. 8 प्रकारांमध्ये वातज, पित्तज, कफज झाले. त्याच्यानंतर येतं वातपित्तज, वातकफज, पित्तकफज. ते वातपित्तज जे त्याच्यामध्ये दोन्ही दोषांचा प्रकोप असतो, म्हणून ते संसर्गज प्रकार झाले ज्वराचे. तर संसर्गज प्रकार म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही दोषांचा प्रकोप आहे. दोन दोषांचा एकाच वेळेस प्रकोप होतो तो संसर्ग, आणि तीन दोषांचा सगळ्यात एकाच वेळेस प्रकोप होतो तो सन्निपात. संसर्गाचे 3 प्रकार पडतील, वातपित्त, वातकफ आणि पित्तकफ. सन्निपातचं एकच प्रकार राहील, वातपित्त कफ तिन्ही एकाच वेळेस प्रकोपित होणं. जेव्हा तिन्ही दोषांची वृद्धी किंवा क्षय होतो तेव्हा त्याला आपण म्हणतो सन्निपात. कोणता तरी एक दोष बलवान असू शकतो आणि बाकीचे त्या ठिकाणी बाकीचे दोन दोष अल्पबल असू शकतात. तसं त्या ठिकाणी त्याचं व्हेरिएशन होऊ शकतं. एक दोष बलवान आणि बाकीचे दोन अल्पबल असे त्याचे प्रकार होऊ शकतात. वात बलवान कफ पित्त अल्पबल, पित्त बलवान कफ वात अल्पबल, कफ बलवान वात पित्त अल्पबल, नंतर कधी कधी वात कफ बलवान पित्त अल्पबल. तर असं त्या ठिकाणी सन्निपातिक रोगाचे ते त्या ठिकाणी आपण 7 प्रकार करू शकतो सन्निपाताचे. आणि इथे वात पित्त कफ असे याचे 3 प्रकार पडतात संसर्गाचे. ठीक आहे, संसर्ग आणि सन्निपात. कळालं हे एवढं? इथपर्यंत तुम्हाला हे फर्स्ट टर्मचं होतं. इथून पुढे जे येते सेकंड आणि थर्ड टर्मचे परिभाषेत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, गुरु, लघु, प्रकृती. ते आता आपण उद्या बघू. एवढ्या ज्या परिभाषा आहेत त्या आता परिभाषा म्हणजे काय ते कळालं. परिभाषामध्ये तुम्हाला आहे ना एक कोणता श्लोक तर असतोच त्या शब्दासाठीचा, तो श्लोक लिहायचा आणि त्याच्याबद्दलची माहिती लिहायची. ठीक आहे. सर्व माहिती मराठीतच लिहायची का सर? हां, मराठीतच लिहायची ना. मराठीत म्हणजे तुमची जी पेपर लँग्वेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये लिहितात त्याच्यानुसार. इंग्लिशमध्ये लिहिणारे असतील तर इंग्लिशमधून लिहायची, मराठीतून असेल तर मराठीत. मराठी आणि इंग्लिशशिवाय दुसरं कोणती लँग्वेज आहेच नाही. आपल्या इथे हिंदी कोणी लिहित नाही मोस्टली. मराठी आणि इंग्लिश हे दोनच लँग्वेज चालतात. ठीक आहे. त्याच्यावर कसा क्वेश्चन येतो आणि क्वेश्चन तर सांगितलंच मी कसं येतात, पण उद्यात आपण ते कसे प्रत्येक पेपरनुसार पण बघू. आणि उरलेले हे दोन जे आहेत सेकंड थर्ड टर्मच्या परिभाषा ते पण बघू. ठीक आहे.